गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना शिंदे प्रणित युवा सेनेच्या वतीनं राज्यभरात एक युवा सैनिक 10 नवीन सदस्य या संकल्पनेअंतर्गत राज्यव्यापी सदस्य नोंदणी आणि मतदार यादी प्रक्रियेशी संबंधित जनजागृती अभियान सुरू करण्यात आलंय। युवा सैनिकांनी किमान 10 नवीन सदस्यांची नोंदणी करणं, प्रक्रिया नोंदणी पूर्ण झाल्यावर लगेचच डिजिटल प्रमाणपत्र आणि ओळखपत्र डाउनलोड करता येणार आहे। सहभाग अधिकृत युवा सेना सदस्य नोंदणी फॉर्म या लिंकवर जाऊन किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या युवा सेना नोंदणी फॉर्मवर माहिती भरून सहभागी होता येत आहे। आणि यातूनच आज युवा सेनेचे पंढरपूर शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांच्या नेतृत्वाखाली शहर युवा सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरात 10 ठिकाणी डिजिटल नोंदणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढवण्यासाठी पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत असतानाच पंढरपुरात युवा सेनेनं नवतरुणांना युवा सेनेशी जोडण्यासाठी आयोजित या उपक्रमामुळे शहरात युवा सेनेस आणखी बळ मिळणार आहे। यावेळी शेतकरी सेना जिल्हा प्रमुख सागर गोडसे, शिवसेना शहर प्रमुख विश्वजित भोसले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख साईनाथ बडवे, शिवसेना कार्याध्यक्ष तानाजी मोरे, युवा सेना उपशहर प्रमुख उमेश अभंगराव, उपशहर प्रमुख आनंद शिंदे, शंभूराजे थोरात, शुभम माने, आशुतोष नायकवाडी, साहिल मोरे यांच्यासह युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 22 मे रोजी आपण पंढरपूर शहर युवा सेनेच्या वतीने संपूर्ण शहरात विविध ठिकाणी युवा सेना सदस्य अभियान राबवत आहोत। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचे विचार घरोघरी पोचवण्याकरता घराघरात शिवसेना पोचली पाहिजे आणि शिंदेसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन शिंदेसाहेबांवरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिक जोडले जावोत। त्याकरिता त्या उद्देशाने आपण हे शिवसेना युवा सेनेचं अभियान सदस्य नोंदणी अभियान राबवत आहोत। आमचे नेते सन्माननीय किरणदादा साळीसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सदस्य नोंदणी अभियान राबवत आहोत। पूर्वेशबाईंच्या सूचनेनुसार आपण हे युवा सेना सदस्य नोंदणी अभियान राबवत आहोत। त्याचबरोबर आमच्याबरोबर माझ्या शहरातले फादर बॉडीचे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली आपण शहरात विविध ठिकाणी कॅम्प आयोजित केलेले आहेत। शिवसेना घरोघरी पोचली जावी, शिवसेनेचं काम शिवसेनेचं जी पद्धत आहे, काम करण्याची पद्धत आहे ती घरोघरी पोचली जावे। आपल्यासोबत जे युवक इच्छुक आहेत काम करण्याकरिता ते आपल्यासोबत जोडले जावेत। शिंदेसाहेबांवरती प्रेम करणारे युवक आपल्यासोबत जोडले जावेत। ते या सदस्य नोंदणीच्या अभियानातून आपल्याला जोडले जाणार आहेत आणि शहरभरात जेवढं जास्तीत जास्त युवा सेनेची सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण। जेवढी जास्तीत जास्त शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आपण युवा सेनेची सदस्य नोंदणी राबवण्यात आलेले आहे। त्याच एकीकडे तुम्ही सदस्य नोंदणीचा उपक्रम हाती घेतला आहे, त्याच पद्धतीने अनेक युवक काही पक्षप्रवेश वगैरे करणार आहेत का? नक्कीच येत्या पुढच्या काळात काही विविध पक्षातले पदाधिकारी किंवा काही सामाजिक कार्यकर्ते असतील ते देखील आमच्यासोबत जोडले जाणार आहेत, ते देखील आमच्यासोबत प्रवेश करणार आहेत आणि आमच्या शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही अजून युवक जोडले जाणार आहेत। काही पदाधिकारी आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत ते देखील आमच्यासोबत जोडले जाणार आहेत। हे खरं तर सुरुवात आहे। एकेकाळी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मग येणाऱ्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल असं वाटतं? नक्कीच नाही, त्यासाठी त्यासाठी ही आमची मोर्चेबांधणी चालू आहे। युवा सेना पुढील येणाऱ्या भविष्य काळात सोलापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असणार आहे, त्यासाठी युवा सेना सज्ज आहे आणि आमचा हा विडाच आहे की येणाऱ्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जावा आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज घुमला पाहिजे, त्यासाठी युवा सैनिक म्हणून आम्ही सज्ज आहोत।
जी आम्हाला बाळासाहेबांचं जी बाळकुडू आहे, जी बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेच विचार आम्ही घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच विचाराला जे जे युवक जोडले जावत, याच प्रयत्नातून आम्ही सदस्य नोंदणी राबवत आहोत.